महाराज आम्ही तुमच्या दर्शनाला आलोय. माझ्या दर्शनाला मला म्हासाबाईची आज्ञा झाली आहे. फक्त स्त्रियांना दर्शन द्यायचं. तुम्ही गेट आउट. पुरुष मंडळी सगळी गेट आउट. चल लक्ष्मी आपण जाऊ. चल चुप. कचकच बंद. मी बोलवतोय की तिला. गावची बाटलीन कोण आहे? मी आहे महाराज. खाऊन खाऊन माजली नुसती. पहिला मान तुझा. इकडे काय दुडू चालते. आता पाय टाक खुलं. हाऊसफुल झाली बाय. एकदम रडायला काय झालं तुला? रडू नको तर काय करू. समजा गाव मला फिदे हसते. हसणारच केवढी आहेस तू? का असते का? अर्धे मी शिवायला पाटलाची बायको म्हणून हसते. अर्धी मिशी कोणी खाली तुझ्या पाटलाची? काय सांगू महाराज. एकदा दाढी करताना आमच्या ह्यांची अर्धी मिशी चुकून कापली गेली. तेव्हापासून आमचं हे अर्ध्या मिशीनच फिरतात. एडपडच आहे. होय महाराज. पण मला एक कळत नाही ती अर्धी मिशी अजून उगवली नाही कशी? काय सांगू महाराज. काय सांग महाराज डॉलीने दिलेलं औषध रोज लावून सुद्धा काही उपयोग झाला नाही बघा. होय होय हो. काय म्हणतीयास? ही मिशी कवा उगवायची? अगं डालीनं दिल्यानं केस उगवायचं औषध लावतेस नव्ह तू. होय उगवल की लवकर. आता कवा उगवती या कुणाच ठाव. अशी कशी उगवेल? यावर उपाय एकच. काय महाराज? उरलेली मिशी भाजरून टाक. जा. माझं कुठं ऐकतात? नाही गडा नाही. माझा ऐकतील. काळजी करू नकोस. मी बघतो बरोबर काय करायचंय. जय मसोबा. जा चौकात जा. पायाखाली मुलं चिरडतील. चौकात जा. लक्ष्मी पोरी ये महाराज जय मसोबा. जय म्हाळसाई. बोल सटवाई तुला कसली आहे घाई? घाई मला नाही महाराज. हट. माझ्या मामाला झाली या. मामाला कसली घाई? तो माझं लगीन करायला निघालाय बरोबर. त्याच्या पोराबरोबर. मग पण मला नाही लगीन करायचं त्याच्या बरोबर. का ग तुझा काय एवढा विरोध? मी माझा जोडीदार कवाच निवडलाय. म्हणजे लव्ह मॅरेज. लाडली आहे तरी कोण त्यो? नार्या. नार्या वार नार्या. अरे वा. आहे तरी कुठे तो तुझा नार्या? तीच तर पंचायत झाली ना. नाऱ्याचा कुठं बी पत्ता नाही. वाट बघून डोळं शिनलं बघा. आता कुठं हुडकू त्याला? आता हुडकायची जरूर नाही. जय मसोबा. नार्या स्वतःच्या पायाने तुझ्याकडे येईल. जय मसोबा. खरंच महाराज? कधी येईल त्यो? कान कर इकडे. कान आज रात्री गावाबाहेरच्या विशीबाहेर तो तुला भेटेल. हळू दादा हो पुढं तो येईल मागोमाग. जय मसोबा. नेक्स्ट. नको आता नको मला वेळ आहे. नार्या कुठं आहेस रे तू? तर कुठं बी दिसत नाही. अगं बाई. नारायण महाराज मला वाचवा हो. तू मी एवढी भ्याले मी. कशी मजा केली एका पुरीची. चावट कुठला. जा तिकडं. जा तिकडं मला काय जातो. अरे नार्या आता काय झालं? कुठे गेला होतास एवढे दिवस? लई शहाणी आहेस तू. सगळ्या गावांनी मला पायचालाचा ऊत घालून गावाबाहेर काढलं तेव्हा गप्पा बसलीस आणि आता वर तोंड करून विचारतेस. कुठे गेला होतास तू? गेलो तो म्हशी बाजरायला. नार्या चुकले रे मी बी चांदळीने तुझ्यावर संशय घेतला. कसा आहेस रे तू? लक्ष्मी तुझा यो नार्या आता पूर्वीसारखा सामान्य मध्ये राहिलेला नाही. लई मोठा माणूस झालाय तो. खरंच? सर मग त्याला बघायला नुसती रीग लागलेली असते. इकडं बायका तिकडं बायका पलीकडं म्हाताऱ्या बायका. अरे हो मला गेलं पाहिजे. मी कामाचा माणूस आहे.
आता मी तुला कुठं बी सोडणार हा? नाही. चल गुमान घराकडं. घराकडं येडी का खुळी? अगं गाववाल्यानं पाहिलं तर परत पायताना काढतील आणि मग ते धपाधप मग चल मी बी येते पळून तुझ्या बरोबर. अगं त्याची काय बी गरज नाही. लक्ष्मी थोडी कळ काढ. या शेनगावला नाव वटणीवर आणलं तर नावाचा नाऱ्या नाही मी. त्यानंच आपल्या दोघांचं लावून द्यायला होतं का नाही बघ. काय र काहीतरीच तुझं. लक्ष्मी हा? लग्न झाल्यानंतर नवरा बायको कुठं जात्यात त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात सगळं शिकून आलोय मी. काय? त्याला म्हणतात हनीमून. सोड सोड सोड. महाराज 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 माझ्या मिशीच काहीतरी बघा महाराज. मूर्ख नालायक बदमाश खतरूड अर्ध्या मिशीचा बोका. त्या महाराज तुझ्या अशाच अशा शिवाय त्या महाराज माझ्या 7 पिढ्याचा उद्धार करा. त्याशिवाय माझी अर्धी मिशी उघडणारच नाही महाराज. तुझ्या मिशीचा मी कायमचा बंदोबस्त करून मेहरबानी होईल टाकतो. महाराज. ब्रम, ब्रम, जाऊल्या. जी महाराज. वस्त्र काढ. उडवून टाकायची मी. हे काय करताय महाराज? मला उलट बोलायला चालत नाही. मी जीप कापून हातात जाईन. महाराज असली उलट बोलल्याला आवडत नाही. महाराज सांगतात त्याप्रमाणे वागायचं. हा, माझं ऐकूनच घ्यायला तयार नाही. सोनारानंच कान टोचलं पाहिजे तुमचं. सोबार इकडे फिरवा आणि काय मिशी हलवायचं एकदा चालवून घ्या. काय वाटते? घाबरू नको, मी आहे जोडे. दौल्या बेताल रे. लागते दौल्या. काय ग काय हे अर्धे झालं काय? अरे ए अरे काय छान झालं बघा. काय दिसतंय देवानंद. नारायण महाराज की जय. नारायण महाराज की जय. नारायण महाराज की. आली कोण आली महाराज? आज्ञा आली. माणसाची आज्ञा आली. फक्त स्त्रियांना दर्शन द्या. ए देवानंद चल 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 पट, पट, पट. ए, चिपट. चला चला रे चला. ए चला चला महाराज आज्ञा लागा बाबा चला. ये बोरी ये बोरी ये नमस्कार कर. काल रात्री नाऱ्या भेटलेला दिसतोय. हा बोलू नको तुझ्या गालावर दिसतंय. धुंदाच डोळे हवा बंद झाली गाली तुझ्या ग कशी लाज आली. महाराज. जय म्हसोबा. महाराज तुम्हापासून काय लपून ठेवायचं आहे? तुमच्या पायाच्या पुण्याईनं माझ्या लेकीला जन्माचा जोडीदार परत भेटला. भेटायला जावं जातो कुठे सुक्काळीचा. लक्ष्मी शिवाय आहे कोण दुसरं त्याला. तसं नाही महाराज, पण तुम्ही नसता तर त्याची म्हणजे जन्मात भेट झाली नसती. काळजी करू नकोस. आता रोज रात्री तुला तो तिथेच भेटेल. खरंच महाराज? खरंच त्याला तरी कुठे चैन पडते. दिवसभर रात्र कधी वेळेची वाट पाहत असतो. महाराज फळ सफरचंद मोसंबी तुझ्यासारखीच असणार. गोड गोड तुझा भेट रात्री भेट. दिवस कधी संपतच नाही. हा महाराज फळ का. या लक्ष्मीला म्हणायचं तरी काय. वाट बघून डोळ्याला रांजणवाडी याची वेळ आली बघा तरी हिचा पत्त्या नाही. त्या गोसावड्याच्या सेवेत गुंतली का काय. NARYA नाऱ्या. लक्ष्मी तू अगदी मरेस्तवर जगणार बघ. अगं आताच आठवण काढली होती. काय ग इतका उशीर का झाला. बोल अरे तुझ्या करता खायला करून घेऊन आले म्हणून उशीर झाला. काय सांगतीस काय काय आणलंयस बघू. गरम गरम झुणका आणि भाकरी. गरम गरम झुणका आणि भाकरी. त्या गोसावड्यासाठी सफरचंद मोसंबी केळी आणि वर 2 हंडे दूध. गोसावडा कुठला. या बया तुला रे कसं कळलं. आम्हाला समजा माहित आहे. आमचे डिटेक्टिव्ह तुमच्या माग असतात कळलं का. काय खरं नव समजा. असं दे खरं. बिघडलं कुठं त्यात. अरे महाराजांचा आशीर्वाद मिळाला म्हणून तू मला भेटलास. आणि मी तुला भेटलो नसतो तर तो महाराज उपाशी राहिला असता. लई गोसावड्याचं कौतुक करतीस का आजकाल. एक गोष्ट लक्षात काय? ठेव. मला राग आला ना काय करणार तू. गोसावड्यासारखी दाढी लावीन मी.
हे बघणाऱ्या त्या महाराजासनी नाव ठेवलेली खपायची नाही मला. आता मुकाट्याने भाकरी खातोस का जाऊ मी? जातीस कशाला तू? मलाच भूक लागली आणि इकडं मरतो तो सावडा. भाकरी अरे वा झुणका बी आहे मज्जा. नुसती भाकरी आणली. पाणी पाणी तो घोसवडा घेऊन येणार आहे का नंतर? नाऱ्या आता जाऊ का मी? गेली उचकी कशाला जातीस बस तिथंच. पाणी पाणी करायची वेळ आली आमच्यावर. अहो येणारच. पाणीच आहे ते. काल रात्रीला मला ठसका लागला. पुढे आणून नाही दिलं पाणी मला. बघा महाराज, तुमची ही तरा तर आम्ही हरिजनांनी कुणावर ओंजळ पसरायची. होय महाराज, लय वंगाळीच आल्या ती. गावानं आम्हाला वाईट टाकलं या. आमचं दगड पुढारी तर 5 वर्षात एकदाच येतात वस्तीवर मत मागाय पुत आणि प्रत्येक डाव आश्वासन देतात, हिर काढून देतो म्हणून शान. जय मसोबा. काळजी करू नका. प्रत्यक्ष मसोबाच तुम्हाला वीर खणून देणार. रोज रात्री येणार आणि खड्डे खणणार. जय मसोबा. तसं जर झालं तर मसोबा रायाची आणि तुमची आम्ही जन्मभर पूजा करू. जय मसोबा. जय मसोबा. जा आपल्या घरला जा. मसोबा हिर देणार. अरे नाऱ्या, आश्वासन द्यायला तू काय मंत्र्याचा बाप लागून गेलास होय ना? आता घे कुदळ फावड बस खड्डा खणीत. 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 सांगा महाराज, सांगा कुठे खड्डा खणू? लवकर सांगा महाराज, आत्ताच्या आत्ता खड्डा खणतो. अर्जनवाड्याच्या पूर्वेला एक बाबळ आहे. त्या बाबळाच्या खाली खड्डा खण. महाराज तुम्ही बोलला, मसोबाच बोलला. माझ्या कुंडलीत स्पष्ट लिहिलं या 40व्या वर्षी गुप्तधन मिळणार म्हणून. पण आता 50शीत आलो, पण गुप्तधनाचा काय बी पत्त्या नाही. कसं सापडल? कसं सापडल? तुझी जागा चुकीची होती गाढवा. चुकीच्या ठिकाणी कुदळ मारली तर काय उपयोग? होय, खरंय महाराज. पण महाराज त्या बाबडी खाली गुप्तधन सापडेल ना? सापडल सापडल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, रोज रात्रीला आपल्याकडे कोण बघत नाही अशा रीतीनं खड्डा खणायचा. दिवसा काम बंद, रात्रीला चालू. आणि जोपर्यंत गुप्तधन सापडत नाही तोपर्यंत खड्डा खणायचा थांबायचं नाही. खणतो महाराज, अगदी खडक सुद्धा फोडून काढतो. जय मसोबा. जय नारायण महाराज. लवकर जा, लवकर जा, लवकर जा, लवकर जा, लवकर जा. आईला नार्या सुक्काळीच्या, तुझं नशीब लई जोरावर आहे बघ. या गावातच तुझी समाधी बांधणार. जय मसोबा.